पुण्यात 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती भागात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। पोलिसांनी आरोपी आजोबाला केली अटक। पर्वती परिसरातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी नागरिकांचा आक्रोश। स्थानिक नागरिकांकडून दत्तवाडी पोलीस स्थानकावर मोर्चाचं आयोजन। आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी, न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले पूल परिसरात कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यानं झाली होती 4 तास वाहतूक कोंडी। लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना पॅरोल देऊ नका। मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत विधी आणि न्याय विभागाला निर्देश। लैंगिक शोषण गुन्ह्यातील 80 ते 90% आरोपी पॅरोलवरचे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। बारामती पोटनिवडणुकीतील विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा। काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता। अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सत्ता स्थापनेसाठी मागितला काँग्रेसचा हात। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। काँग्रेसच्या तामिळनाडू प्रदेश युनिटची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक। यंदाच्या पावसाळ्यात देखील अंधेरी सबवे तुंबणार। सल्लागारांचा अहवाल। सभेवरील उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा पालिकेचा निष्कर्ष। तांत्रिक अडचणींमुळे सबवे समस्यामुक्त होण्याची शक्यता धूसर। मुंबईतील अनेक भागांमध्ये आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये 30 तास पाणी कपात। पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन। पंजाबच्या अमृतसर आणि जालंधरमध्ये स्फोट। जालंधरच्या बीएसएफ मुख्यालयाबाहेर डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट। 1 जण जखमी। स्कूटीत स्फोटकं ठेवल्याची शक्यता, चौकशी सुरू। हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानात लँडिंग नंतर पॉवर बँकचा स्फोट। विमानात धूर पसरून प्रवाशांची धावपळ। या स्फोटात 5 जण जखमी।